रणवीर अलाहाबादियाला नवी मुंबई सायबर सेलच्या मुख्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि रणवीर अलाहाबादियाचा जबाब नोंदवण्यात येणार आहे। इंडियाज गॉट टॅलेंटमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रणवीरची चौकशी होणार आहे। आशिष चंचलानी याची सुद्धा नवी मुंबई सायबर सेल मुख्यालयामध्ये चौकशी होणार आहे अशी माहिती समोर येते। सायबर सेलने 40हून अधिक जणांचे जबाब नोंदवलेले होते आणि 40हून अधिक जणांना समन सुद्धा बजावण्यात आल्याची माहिती आहे। इंडियाज गॉट टॅलेंट या शो मध्ये रणवीर अलाहाबादिया याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून त्याची चौकशी होणार आहे अशी माहिती समोर येत होती। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी अनिल काकडे आपल्या सोबत आहेत। अनिल, बरेच दिवस झाले या प्रकरणाला। रणवीर अलाहाबादिया हा बाहेरगावी होता, परदेशी होता, त्यामुळे 2 वेळा समन्स बजावून सुद्धा तो हजर राहू शकला नाही। मात्र आता त्याला जबाब नोंदवण्यासाठी जे बोलावणं आलेलं आहे, किती वाजता ही चौकशी नेमकी होणार आहे? नक्कीच श्रद्धा, रणवीर अलाहाबादिया स्टँडअप कॉमेडियन आहे। त्याला आज नवी मुंबईतील महाराष्ट्र सायबर सेलने त्याला चौकशीसाठी 2 वेळेस समन्स बजावून देखील तो हजर राहत नव्हता। मात्र आज तो स्वतः या ठिकाणी हजर झालेला आहे। महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्यांना आतमध्ये घेऊन नेलेलं आहे आणि आतमध्ये त्याची चौकशी सुरू आहे। चौकशी आणि ती पुढील माहिती कळेल। श्रद्धा, अनिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि आज रणवीर अलाहाबादियाचा जबाब नोंदवण्यात येणार आहे आणि या जबाबामध्ये त्याची चौकशी होईल। तो काय सांगतो, काय माहिती देतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।